जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी डी मोहन यानं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्याला थेट शहराध्यक्ष पद देण्यात आलं। मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी या नियुक्तीला स्थगिती दिली। मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची 2020 साली हत्या झाली होती। या प्रकरणात प्रमुख आरोपी डी मोहन यांच्यासह इतर आरोपींना अटक झाली होती। या आरोपींना आता न्यायालयानं जामिनावर सोडलं असून यानंतर प्रमुख आरोपी डी मोहन याने थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत अंबरनाथ शहराध्यक्ष पद मिळवलं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी खासदार जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत त्याला नियुक्तीपत्र देण्यात आलं। मात्र यामुळे अंबरनाथमध्ये मोठी खळबळ उडाली। पक्षप्रवेश करताना त्यांच्या गुन्ह्याची माहिती पक्षाला नव्हती का असा प्रश्न उपस्थित झाला। मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेचच या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचं जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी जाहीर केलंय। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।